आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे, पण आपण त्याकडे खरं तर कधीच लक्ष देत नाही. आपल्या घरातले, ऑफिसमधले दिवे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आपण जी ऊर्जा बचत करणारी LED लाइटिंग इतक्या सहजतेने स्वीकारली आहे, ती कदाचित आपल्या आरोग्यासाठी एक छुपे संकट असू शकते. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला हे पटतच नव्हतं. म्हणजे एक साधा लाईट, त्याच्यामुळे एवढा मोठा परिणाम कसा होऊ शकतो? पण जसजसं मी हे वाचत गेले, तेव्हा यामागचं विज्ञान आणि त्याचा आवाका पाहून मी खरंच विचारात पडले. मुख्य प्रश्न हा आहे की ही LED लाइटिंग आपल्या पेशींच्या पातळीवर नकळतपणे आपल्याला हानी पोचवत आहे का? ही शंका अगदी योग्य आहे आणि या समस्येचं मूळ आहे प्रकाशाच्या स्पेक्ट्रममध्ये, म्हणजे त्याच्या वर्णपटात. स्पेक्ट्रम म्हणजे प्रकाशातले वेगवेगळे रंग? बरोबर. अगदी. विचार करा, आपलं शरीर किंबहुना पृथ्वीवरचं सगळं जीवन लाखो वर्षांपासून सूर्यप्रकाशात विकसित झालं आहे. सूर्यप्रकाशाचा स्पेक्ट्रम एखाद्या इंद्रधनुष्यासारखा असतो, विस्तृत आणि संतुलित. त्यात निळ्या जांभळ्या रंगाच्या लहान तरंगलांबीपासून ते लाल रंगाच्या मोठ्या तरंगलांबीपर्यंत सगळ्या रंगांचा समावेश असतो. आणि LED लाईटचं तसं नसतं. अजिबात नाही. आधुनिक एलईडीचा स्पेक्ट्रम खूपच विचित्र आणि असंतुलित आहे. त्यात निळ्या रंगाचा एक मोठा स्पाइक किंवा शिखर दिसतो आणि लाल किंवा इन्फ्रारेड प्रकाशाचा जवळजवळ पूर्ण अभाव असतो. हा असा स्पेक्ट्रम आहे ज्याचा आपल्या जीवशास्त्राने यापूर्वी कधीही सामना केलेला नाही. आणि म्हणूनच मिळालेल्या माहितीत केलेली एक तुलना खूपच धक्कादायक आणि गंभीर वाटते. या समस्येची तुलना ॲस्बेस्टॉसच्या धोक्याशी केली आहे. हो. ॲस्बेस्टॉस एकेकाळी एक जादुई मटेरियल मानलं जात होतं. पण अनेक दशकांनंतर त्याचे किती भयंकर दुष्परिणाम आहेत हे जगासमोर आलं. ही तुलना खूप मोठी आहे. हे प्रकरण इतकं गंभीर का मानलं जातंय? चला याचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया. ठीक आहे, तर मग सुरुवात इथून करूया. हा प्रकाश आपल्या शरीरावर नक्की परिणाम करतो तरी कुठे? तुम्ही म्हणालात की ह्याचं मूळ आपल्या पेशींमध्ये आहे. आपल्या शरीरातील कोणत्या भागावर याचा थेट परिणाम होतो? अगदी बरोबर. हा सगळा खेळ आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या ऊर्जा केंद्रांवर चालतो, ज्यांना आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. मायटोकॉन्ड्रिया हे ऐकलं मी शाळेत. पॉवर हाऊस ऑफ द सेल. परफेक्ट. तुम्ही त्यांना आपल्या शरीराच्या अब्जावधी सूक्ष्म पॉवर प्लांट समजू शकता. यांचं मुख्य काम आहे ATP नावाचं ऊर्जा चलन तयार करणं. आणि गंमत म्हणजे आपण दिवसभरात आपल्या शरीराच्या वजनाइतकं ATP तयार करतो आणि वापरतो. ही ऊर्जाच आपल्याला जिवंत ठेवते. इतकं जास्त? कमाल आहे. हो. आता उंदरांवर केलेल्या काही प्रयोगांमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली. जेव्हा उंदरांना फक्त LED लाईट खाली ठेवलं गेलं, तेव्हा त्यांचे हे पॉवर प्लांट्स हळूहळू कमजोर पडू लागले. थांबा, कमजोर पडू लागले म्हणजे नेमकं काय झालं? त्यांची कार्यक्षमता कमी झाली की आणखी काही? त्यांची श्वास घेण्याची प्रक्रिया, म्हणजेच ऑक्सिजन वापरून ऊर्जा बनवण्याची क्षमता मंदावली. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर ती ऊर्जा केंद्र अक्षरशः गुदमरल्यासारखी झाली. त्यांची एनर्जी बनवण्याची पॉवर कमी झाली. म्हणजे LED लाईट वापरणं हे गाडीच्या इंजिनमध्ये? अगदी खराब इंधन टाकण्यासारखंच आहे. गाडी कदाचित चालेल, पण तिचा परफॉर्मन्स खराब होईल, धूर येईल आणि हळूहळू इंजिन खराब होत जाईल. वा, हे उदाहरण एकदम चपखल आहे. म्हणजे LED लाईटमुळे आपल्या पेशींच्या इंजिनमध्ये चुकीचं इंधन जाते. पण याचे दृश्य परिणाम काय दिसले त्या प्राण्यांवर? कारण चयापचय क्रियेवर परिणाम झाला म्हणजे काहीतरी दिसलं असेलच. हो, आणि ते परिणाम खूपच चिंताजनक होते. जसे की? ज्या प्राण्यांना LED लाईट खाली ठेवलं होतं त्यांचं वजन वाढलं, त्यांच्या लिव्हरमध्ये चरबी जमा झाली, जी फॅटी लिव्हर रोगाची सुरुवात असते. बापरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आयुष्य कमी झालं. हे सगळं अशा प्राण्यांच्या तुलनेत घडलं ज्यांना पूर्ण स्पेक्ट्रम लाईट खाली ठेवलं होतं. आणि विशेष म्हणजे दोन्ही गटांचा आहार अगदी सारखाच होता. फक्त लाईट बदलला होता. फक्त लाईट. यावरून हे स्पष्ट होतं की फक्त प्रकाशाच्या प्रकारात बदल केल्याने त्यांच्या संपूर्ण आरोग्यावर किती खोलवर परिणाम झाला. ओके, म्हणजे निळा प्रकाश हा एक प्रकारचा खलनायक. हो. पण मग या कथेमध्ये कोणी नायक आहे का? या असंतुलित स्पेक्ट्रममध्ये असं काय आहे जे गहाळ आहे आणि जे आपल्याला मदत करू शकतं? म्हणजे यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे? नक्कीच आहे. आणि तो नायक आहे लॉंग वेव्हलेंथ प्रकाश, म्हणजेच लाल आणि जवळचा इन्फ्रारेड प्रकाश. अच्छा, जो LEDs मधून गायब असतो. बरोबर. हाच तो घटक आहे. आणि याची काम करण्याची पद्धत तर खूपच रंजक आहे. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटत होतं की मायटोकॉन्ड्रिया थेट हा लाल प्रकाश शोषून घेतात आणि ऊर्जा बनवतात.
पण सत्य त्याहूनही सूक्ष्म आणि सुंदर आहे. म्हणजे हा प्रकाश थेट मायटोकॉन्ड्रिया शोषत नाहीत, तर त्यांच्या आजूबाजूला असलेलं पाणी शोषून घेतं. पाणी? मला वाटलं होतं त्याचा थेट पेशींवर परिणाम होत असेल. पाण्यामुळे काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. कल्पना करा की एखादा मशीनमध्ये ऑइलऐवजी मध टाकला आहे. मशीन चालेल, पण खूप हळू आणि अडखळत. हो, बरोबर. आपल्या पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रियामधील पाण्याचं स्वरूप साधारणतः या मधासारखं चिकट म्हणजे विस्कस असतं. जेव्हा लाल प्रकाश या पाण्यावर पडतो तेव्हा तो या मधाला पातळ करून ऑइलसारखं बनवतो. अरे वा. यामुळे एटीपी तयार करणारी सूक्ष्म चाकं किंवा टर्बाईन्स प्रचंड वेगाने फिरू लागतात आणि ऊर्जेचं उत्पादन वाढतं. आणि हे फक्त इतकंच नाही, तर हा प्रकाश शरीराला सिग्नल देतो की ऊर्जेची मागणी वाढली आहे, त्यामुळे आणखी एनर्जी प्रोडक्शन लाईन्स तयार करा. ही माहिती तर आश्चर्यकारक आहे की हा प्रकाश आपल्या शरीरात सगळीकडे पोहोचू शकतो. म्हणजे तो आपल्या त्वचेतून आणि कपड्यांमधूनही पार जाऊ शकतो. हो, आणि फक्त त्वचेतून नाही, तो आपल्या कवटीतूनही आरपार जातो. 1 मिनिट, काय म्हणालात? कवटीतूनही. हे तर अविश्वसनीय आहे. मला वाटलं होतं की फक्त त्वचा आणि स्नायूंवर त्याचा परिणाम होत असेल, म्हणजे मेंदूपर्यंतही याचा प्रभाव पोचत असेल. हो हो, अगदी पोचतो. लॉंग वेव्हलेंथ प्रकाशाची हीच खासियत आहे की तो आपल्या शरीरात खूप खोलवर जाऊ शकतो. याचाच एक उत्तम पुरावा एका अभ्यासात मिळाला. या अभ्यासात फक्त पाठीच्या एका लहान भागावर लाल प्रकाश टाकला गेला. ओके. आणि त्याचा परिणाम काय झाला असेल? तिथल्या पेशींना फायदा झाला असेल. त्याहून खूप जास्त. संपूर्ण शरीरातील रक्तातील साखरेची वाढ तब्बल 20% कमी झाली. काय सांगताय? फक्त पाठीवर प्रकाश टाकल्याने? हो, यावरून हे सिद्ध होतं की मायटोकॉन्ड्रिया एका मोठ्या नेटवर्क किंवा समुदायाप्रमाणे काम करतात. एका ठिकाणी मदत मिळाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जणू काही एका पेशीने दुसऱ्या पेशीला संदेश पाठवला की अरे, ऊर्जा वाढवण्याची वेळ आलीय, कामाला लागा. हे सगळं एकत्र करून पाहिलं तर एक चित्र स्पष्ट होतंय. आपलं शरीर कोट्यावधी वर्षे सूर्यप्रकाशाखाली विकसित झालं, जे एका संतुलित आणि पूर्ण आहारासारखं आहे, ज्यात सर्व प्रकारची जीवनसत्व म्हणजे प्रकाशाचे सर्व रंग आहेत. त्यानंतर आपण आग आणि इन्कॅन्डेसेंट बल्ब वापरू लागलो, ज्यांचा स्पेक्ट्रम ही सूर्यप्रकाशासारखाच विस्तृत आणि लाल रंगाकडे झुकलेला होता. म्हणजे तो सुद्धा एक प्रकारे नैसर्गिक आहार होता. पण आता आपल्याकडे LEDs आहेत. हे म्हणजे जणू काही आपण आपल्या पेशींना फक्त साखरेचा म्हणजेच ब्लू लाईटचा आहार देतोय आणि बाकीची सगळी पोषक तत्व म्हणजे रेड लाईट काढून घेतली आहेत. अगदी अचूक तुलना आहे ही. LEDsमध्ये निळ्या प्रकाशाचं प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त आहे आणि त्यात लाल किंवा इन्फ्रारेड प्रकाशाचा पूर्ण अभाव आहे. पण दिवसा आपल्याला जागं राहण्यासाठी निळा प्रकाश आवश्यक असतो ना? हो, असतोच. खरी समस्या फक्त निळ्या प्रकाशाची नाही. दिवसा आपल्याला जागं ठेवण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी निळ्या प्रकाशाची गरज असतेच. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा या निळ्या प्रकाशाचा समतोल साधण्यासाठी आवश्यक असलेला लाल प्रकाश उपलब्ध नसतो. निसर्गात हे दोन्ही प्रकाश नेहमी एकत्र येतात. LEDsने हे संतुलन पूर्णपणे बिघडून टाकलं आहे. आणि इथेच मला ती ॲस्बेस्टॉसची तुलना पुन्हा आठवते आणि ती अधिकच गंभीर वाटू लागते. ॲस्बेस्टॉसप्रमाणेच LED हे एक असं तंत्रज्ञान आहे जे आपण त्याच्या कार्यक्षमतेमुळे, ऊर्जा बचतीमुळे सर्वत्र स्वीकारलं आहे. पण आपण या फायद्यांच्या मोबदल्यात आपल्या आरोग्याशी तर तडजोड करत नाही ना? ही शक्यता नाकारता येत नाही. ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या असू शकते, जी आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. कारण याचे परिणाम लगेच दिसत नाहीत, ते हळूहळू अनेक वर्षानंतर समोर येऊ शकतात. बरोबर. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर काही सोपे आणि व्यावहारिक उपाय आहेत. अच्छा, म्हणजे आपण काही करू शकतो याबद्दल? हो, नक्कीच. सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे दिवसा नैसर्गिक सूर्यप्रकाश घेणं. अगदी 20-30 मिनिटं जरी उन्हात बसलो तरी आपल्या पेशींना तो आवश्यक असलेला संतुलित प्रकाश मिळतो. पण आपल्यापैकी बरेच जण आता दिवसभर घरात किंवा ऑफिसमध्ये असतात. वर्क फ्रॉम होममुळे तर हे अजूनच वाढलंय. त्यांचं काय? त्यांच्यासाठी एक सोपा उपाय आहे. घरामध्ये, विशेषतः जिथे आपण जास्त वेळ घालवतो, तिथे इनकॅन्डेसेंट किंवा हॅलोजन बल्बचा वापर करणं. ते जुने पिवळे बल्ब. आणि इन्फ्रारेड प्रकाशाचा स्पेक्ट्रम काही प्रमाणात परत मिळवता येतो. एका अभ्यासात असं दिसून आलं की ज्या ऑफिसमध्ये खिडक्या नव्हत्या आणि फक्त LED लाइटिंग होती, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर फक्त एक इनकॅन्डेसेंट दिवा लावला. आणि काही आठवड्यांतच त्यांच्या रंग ओळखण्याच्या क्षमतेत आणि एकूणच सतर्कतेत लक्षणीय सुधारणा झाली. याचा अर्थ शरीराला लगेच फरक जाणवतो.
पण एक मिनिटं, LEDsमुळे प्रचंड ऊर्जा वाचते आणि ते पर्यावरणासाठी चांगले मानले जातात. मग आपण या फायद्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं का? आरोग्य आणि ऊर्जा बचत यात समतोल कसा साधायचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर एकतर हे किंवा ते असं नाहीये. आपण दोन्हीचा विचार करू शकतो. आपण अशा ठिकाणी LEDs वापरू शकतो जिथे आपण जास्त वेळ नसतो, जसं की कॉरिडोर किंवा बाथरूम. अच्छा. पण जिथे आपण काम करतो, वाचतो किंवा आराम करतो, तिथे पूर्ण स्पेक्ट्रम लाईटचा वापर करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. काही कंपन्या आता अशा फुल स्पेक्ट्रम LEDsवर सुद्धा काम करत आहेत, जे सूर्यप्रकाशाची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. पण तोपर्यंत जुने साधे इन्कॅन्डेशन बल्ब हा एक स्वस्थ आणि प्रभावी उपाय आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सारांश असा की प्रकाश केवळ पाहण्यासाठी नसतो, तो आपल्या पेशींसाठी एका पोषक तत्वासारखा असतो आणि आपल्या ऊर्जा बचत करणाऱ्या LEDच्या जगात एक असंतुलन निर्माण झालं आहे, ज्याचा सामना आपल्या पेशींमधील ऊर्जा केंद्रांना करावा लागत आहे. जणू काही आपण त्यांना एका जंक फूड लाईटच्या डाएटवर ठेवलं आहे. बरोबर. आणि यावर उपाय आपल्याच हातात आहे. नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य देणे आणि घरातल्या प्रकाशाच्या स्रोतांबद्दल थोडं जागरूक राहणं, एवढं केलं तरी मोठा फरक पडू शकतो. आपल्या आरोग्यासाठी आपण सकस आहाराचा जसा विचार करतो, तसाच सकस प्रकाशाचाही विचार करण्याची आता वेळ आली आहे. यातून एक विचार मनात येतो. आधुनिक इमारतींमध्ये आपण उष्णता नियंत्रणासाठी इन्फ्रारेड ब्लॉकिंग काचा वापरतो. म्हणजे आपण सूर्यप्रकाशातला फायदेशीर लॉंग वेव्हलेंथ प्रकाश मुद्दाम बाहेरच अडवतो आणि मग आतमध्ये आपण अपुऱ्या स्पेक्ट्रमचे LEDs लावतो. म्हणजे आपण कार्यक्षमतेच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली आपले जीवशास्त्रासाठी पूर्णपणे परकीय आणि प्रतिकूल असलेलं वातावरण तयार करून स्वतःच्या आरोग्याला धोका तर निर्माण करत नाही ना? पुढच्या वेळी लाईटचं बटन दाबताना यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.